Good morning students. Today we are going to learn 3.5 Red-Headed League this lesson. विद्यार्थ्यांनो आज आपण 3.5 चा रेड हेडेड लीग हा जो लेसन आहे हा शिकणार आहोत. सी आय एम गोइंग टू रीड इंट्रोडक्शन ऑफ द ऑथर. मी या लेखकाची इंट्रोडक्शन तुम्हाला थोडक्यात करून देते, ओळख करून देते, ती तुम्ही जाणून घ्या. Sherlock Holmes is probably the most famous and most popular private detective in the world of detective stories and novels. जेही डिटेक्टिव्ह स्टोरीज आहेत किंवा कादंबऱ्या आहेत त्यामध्ये शेरलॉक होम्स नावाचं एक प्रसिद्ध असं पात्र दिलेलं असतं आणि ते प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून म्हणजेच खाजगी डिटेक्टिव्ह म्हणून. ही इज नोन फॉर हिज कीन ऑब्झर्वेशन. आता बऱ्याच क्राईम ब्रँचच्या ज्या स्टोरीज तुम्ही बघतात, तुम्ही सिरियल्स बघत असाल क्राईमचे, CID, क्राईम पेट्रोल, मराठीमध्ये पण बरेचसे सिरियल्स असतात. तर यामध्ये तुम्हाला गुन्हेगारी जगतातील काही गुन्हे हे जाणून मिळतात किंवा ऐकायला मिळतात, बघायला मिळतात. मग त्यामध्ये तुम्हाला एक असं पात्र दाखवलं जातं की जो डिटेक्टिव्ह असतो, डिटेक्टिव्ह म्हणजेच एक प्रकारे संशोधन म्हणजे गुन्हेगारी जगतात गुन्हा शोधून काढणारा असा तो पात्र असतो. असंच शेरलॉक होम्स नावाचं एक प्रसिद्ध असं प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून प्रसिद्ध पात्र अशा गोष्टींमध्ये आपल्याला इंग्लिशच्या स्टोरीजमध्ये वाचायला मिळतं. आता हे जे शेरलॉक होम्स असतात आहे हे कसं पात्र आहे? ही इज नॉन फॉर हिज कीन ऑब्झर्वेशन. कीन ऑब्झर्वेशनचा मिनिंग होतो बारीक असं निरीक्षण शक्ती किंवा सूक्ष्म अशी निरीक्षण शक्ती. नॉलेज ऑफ मेनी फील्ड्स. त्या पात्राला किंवा त्या व्यक्तीला बऱ्याच क्षेत्राची माहिती असते. अँड ॲबिलिटी टू मेक ॲक्युरेट गेसेस. आणि त्याचबरोबर योग्य असे हावभाव करण्याची त्यांना क्षमतासुद्धा दर्शवली जाते. सर ऑथर कोनान डॉयल वॉज अ डॉक्टर बाय प्रोफेशन. सर ऑथर कोनान डॉयल हे जे आहेत हे व्यवसायाने एक डॉक्टर आहेत, म्हणजेच वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत अशी व्यक्ती आहे. ही इज बेस्ट नॉन फॉर हिज क्राईम फिक्शन. आणि ते विशेष करून लेखक म्हणून कशामध्ये प्रसिद्ध आहेत? तर क्राईम फिक्शनमध्ये. क्राईम फिक्शन म्हणजेच काय? गुन्हेगारी जगतातील लेखन, त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. द रेड-हेडेड लीग वॉज वन ऑफ हिज फेवरेट स्टोरीज. दिस स्टोरी दॅट वी हॅव टू स्टडी, रेड-हेडेड लीग, इज हिज फेवरेट स्टोरी इन क्राईम फिक्शन. क्राईम फिक्शनमधली ती एक प्रसिद्ध अशी गोष्ट आहे, ती आपल्याला थोडक्यात त्यांनी दिलेली आहे, ती आपण शिकूया. आता खाली त्यांनी बी अ रायटर दिलेलं आहे. बी अ रायटर. वी नो टू नो हाऊ अबाउट मेनी टाईप्स ऑफ क्राईम थ्रू द मास मीडिया. वी हिअर रीड अबाउट थेफ्ट, बर्गरी, रॉबरी, मर्डर, किडनॅपिंग, ब्लॅकमेलिंग. द लिस्ट कॅन बी व्हेरी लाँग. आपण क्राईम ब्रँचच्याबद्दल जर जाणून घेतलं विश्वामध्ये, गुन्हेगारी विश्वामधले, तर असे वेगवेगळे जसं थेफ्ट म्हणजे चोरी, दरोडा, रॉबरी चोरी, मर्डर खून, किडनॅपिंग करणे, ब्लॅकमेलिंग करणे, हे असे बऱ्याच अशी यादीच्या यादी तयार होईल गुन्हेगारांची किंवा गुन्हेगारीचे विविध ते क्षेत्र आहेत त्याची. ही जर आपण जाणून घेतली तर आपल्याला बरंच असं वाचायला मिळेल. इट इज इम्पॉर्टंट टू डिटेक्ट क्राईम, फाइंड द क्रिमिनल अँड प्रूव्ह दॅट ही इज शी इज. तर हे गुन्हेगारी जगतातील वेगवेगळे प्रकारचे गुन्हे आपण जाणून घेऊ. इट इज इम्पॉर्टंट टू डिटेक्ट क्राईम, फाइंड द क्रिमिनल अँड प्रूव्ह दॅट ही ऑर शी इज गिल्टी सो दॅट जस्टिस इज डन. म्हणून हे महत्त्वाचं आहे की गुन्हा शोधून काढणे, गुन्हेगार शोधून काढणे आणि तो खरोखर गुन्हेगार आहे हे कशासाठी? तर न्याय मिळण्यासाठी. पीपल ऑफ ऑल एजेस लाईक टू रीड अबाउट स्टोरीज ऑफ क्राईम अँड डिटेक्शन. हाऊ अ daring, intelligent policeman or detective catches a criminal. म्हणून ह्या
ज्या गोष्टी आहेत या क्राईम जगतातील गोष्टी सगळ्या वयाच्या लोकांना वाचायला खूप आवडतात. आणि हा जो गुन्हेगार असतो, हा गुन्हेगार किती डेअरिंग करतो किंवा किती त्याची क्षमता वाढते, किती तो धाडस करतो हे जाणून घ्यायचं. त्याचबरोबर पोलिसमॅन किती इंटेलिजंट असतात, किती हुशार असतात, की ते कशा गुन्हेगाराला शोधतात हे आपल्याला वाचायला मिळतं. हॅव यू रीड सच स्टोरीज ऑर सीन सच प्रोग्रॅम्स ऑन टी व्ही? तुम्ही असे गोष्टी वाचलेल्या आहेत का किंवा टी व्हीवर असे कार्यक्रम बघितलेले आहे का? वुड यू लाईक टू राईट सच अ स्टोरी? तुम्हाला अशा गोष्टी लिहायला आवडतात का किंवा आवडेल का? थिंक ऑफ इंटरेस्टिंग टायटल्स फॉर मायस्टरी स्टोरीज सच ॲज द केस ऑफ डॅश डॅश, मायस्ट्री ऑफ डॅश डॅश ऑर द ॲडव्हेंचर्स ऑफ. अशा काही गोष्टींची टायटल्स तुम्ही शोधून काढा की ज्याचं सुरुवात अशा नावाने होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, द केस ऑफ डॅश डॅश, द मायस्ट्री ऑफ डॅश डॅश अशा प्रकारचं तुम्ही लिहू शकतात आणि शोधू शकतात. इथं एक ॲक्टिव्हिटी पण दिलेली आहे. फॉर्म ग्रुप्स और ट्राय टू राईट ॲन आउटलाईन ऑफ अ डिटेक्टिव्ह स्टोरी इन इंग्लिश ॲज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. Discuss and note down the characters, the event, and how your hero/heroine is detective solve the mystery. ग्रुप तयार करा आणि ग्रुपमध्ये तुम्ही अशी चर्चा करा आणि त्यातून लिहायला बघा. काय लिहायचं आहे? आउटलाईन ऑफ अ डिटेक्टिव्ह स्टोरी इन इंग्लिश, ग्रुप ॲक्टिव्हिटी, ॲज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. आणि त्यानंतर डिस्कशन करा की तुम्ही जो पात्र तुम्हाला जो आवडतो आहे त्या पात्राने कशा पद्धतीने ती घटना किंवा ती जे रहस्य होतं ते कसं उलगडलं आणि ते कसे डिटेक्टिव्ह म्हणून प्रसिद्ध आहेत हे तुम्ही लिहून काढा किंवा चर्चा करा. सेकंड ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर. डिवाइड द क्लास इंटू 2 ग्रुप्स. ईच ग्रुप राईट्स द डिस्क्रिप्शन ऑफ अ क्राईम. बघा आता ही ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे, बट बिकॉज ऑफ COVID-19 वी कॅन नॉट डू इट. आपण COVID-19मुळे ही ग्रुप ॲक्टिव्हिटी करू शकत नाही बिकॉज दिस इज अवर ऑनलाईन क्लास. आता त्यांनी ही ॲक्टिव्हिटी काय दिली आहे तर तुमच्या क्लासमध्ये तुम्ही 2 ग्रुप तयार करायचे आणि प्रत्येक ग्रुपला एक गुन्हा लिहायला सांगायचा, कोणता तरी गुन्हा जो घडलेला असेल किंवा ॲज यू रीड इन युअर न्यूजपेपरमध्ये वाचलेला असेल ती न्यूज लिहायची तुम्ही. एक्सचेंज युअर डिस्क्रिप्शन्स, एकमेकांना ते डिस्क्रिप्शन द्यायचे. देन प्रिपेअर अ सेट ऑफ प्रोबिंग क्वेश्चन टू मेक इन्क्वायरीज अबाउट इन्व्हेस्टिगेट द क्राईम. आणि नंतर क्वेश्चन म्हणजे प्रश्नांची एक संच तयार करायचा आणि तो विचारायचा एकमेकांना. डेमॉन्स्ट्रेट द क्वेश्चन्स अँड ॲन्सर्स इन द क्लासरूम. आणि ते तुम्ही क्लासरूममध्ये ते डेमॉन्स्ट्रेट करू शकतात किंवा उघडपणे मांडू शकतात. तुमचे विचार तुम्ही व्यक्त करू शकतात. अशा पद्धतीने ही सुद्धा ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. आणि ही कशासाठी दिली आहे? द स्टुडंट्स मे यूज देअर मदर टंग इन द कोर्स ऑफ द डिस्कशन. स्ट्रिक्टली इन्फॉर्मेशन दिलेली आहे की विद्यार्थ्यांनी आपलं जे प्रेझेंटेशन असेल ते एक्सप्रेस करताना, स्पीकिंग करताना इंग्लिशमध्येच स्पीकिंग करा. ॲज वेल ॲज यू हॅव टू रिटर्न धिस प्रेझेंटेशन इन इंग्लिश. त्याचबरोबर इंग्लिशमध्येच हे प्रेझेंटेशन लिहा. हे कशासाठी? बिकॉज ऑफ ऑल धिस इज डन सो दॅट यू हॅव द मास्टर होल्ड ऑन धिस इंग्लिश लँग्वेज. तुमचा इंग्लिश लँग्वेजवर होल्ड असायला हवा, त्यासाठी त्यांनी ते ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ओके, नाऊ आय एम गोइंग टू स्टार्ट दिस लेसन. सी फर्स्ट पॅरेग्राफ ऑफ द लेसन दॅट आय एम गोइंग टू एक्सप्लेन. द रेड हेडेड लीग, लाल केसधारी संघटना. पार्ट 1, मिस्टर विल्सन स्टोरी. मिस्टर विल्सन यांची ही गोष्ट सांगितलेली आहे फर्स्ट पार्टमध्ये. आणि हे जे तुम्हाला ब्ल्यू कलरचे दिसत आहेत ते डिफिकल्ट वर्ड्स दिले आहेत टू अंडरस्टँड द लेसन इझिली. When I called upon my friend, Mr. Sherlock Holmes, he was conversing with a visitor who was an elderly man with fairly red hair. In this first paragraph, Sherlock Holmes is given introduced from the writer.
रायटरने त्याला ओळख करून दिलेली आहे की शेरलॉक होम्सला मी जेव्हा मी बोलत होतो त्यावेळेस मी काय बघितलं, वेन आय कॉल अपॉन माय फ्रेंड, माझ्या मित्राला कॉमा शेरलॉक होम्स. आता या लेखकाचे मित्र कोण आहेत? शेरलॉक होम्स असा अर्थ घ्या हां, कारण फ्रेंड नंतर त्यांनी कॉमा दिलेला आहे. आणि ते मित्र कोणाचे आहेत? आय कॉल, आय मीन्स हिअर रायटरचे लेखकाचे ते मित्र आहेत. ही वॉज कन्व्हर्सिंग विथ अ विजिटर. ते विजिटर म्हणजेच भेट द्यायला आलेले क्लायंट्सची कन्व्हर्सेशन करत होते, गप्पा मारत होते, बोलत होते, संभाषण करत होते. ही वॉज आणि कॉमा दिलेला आहे आणि पुढे लगेच त्यांनी दिलेलं आहे हू वॉज ॲन एल्डरली मॅन विथ फेअरली रेड हेअर. हू मीन्स हिअर दॅट क्लायंट ऑर दॅट विजिटर. तो जो विजिटर होता हा कोण होता? ॲन एल्डरली मॅन विथ फेअरली रेड हेअर. एक वयस्कर असा व्यक्ती की ज्याचे केस चांगल्या प्रकारे लाल होते. होम्स इंट्रोड्यूस मी टू द विजिटर. शेरलॉक होम्स वॉज द रायटर्स फ्रेंड. ते त्याचे मित्र होते आणि त्यामुळे होम्सने त्यांना मध्ये घेतलं, त्यांच्याशी संभाषण केलं आणि त्याला इंट्रोड्यूस केलं त्या विजिटरशी, ओळख करून दिली. मिस्टर जाबेज विल्सन, ही वॉज अ पॉन ब्रोकर. ते कोण होते? ते विजिटर मिस्टर जाबेज विल्सन नावाची व्यक्ती आणि ते पॉन ब्रोकर होते. पॉन ब्रोकरचा मिनिंग काय होतो? तर सावकार. सावकार पण कसा? तर वस्तू गहाण ठेवून त्या बदल्यात पैसे देणारा आणि त्यावरचं व्याज लावणारा, असे ते सावकार होते विल्सन नावाचे. आणि ते शेरलॉक होम्सकडे आपली केस घेऊन आलेले होते. होम्स आस्क हिम टू रिपीट धी स्टोरी फॉर मी. होम्सने त्यांना सांगितलं की प्लीज कॅन यू रिपीट दी स्टोरी फॉर माय फ्रेंड. माझ्या मित्रासाठी तुम्ही ही गोष्ट परत सांगाल का? काय घडली होती तुमच्या बाबतीत? ही बिगॅन बाय शोविंग अस ॲन ॲडव्हर्टिजमेंट इन अ न्यूजपेपर अँड द विजिटर शोज हिम ॲडव्हर्टिजमेंट इन द न्यूजपेपर. आणि त्या येणाऱ्या विजिटरने काय केलं? तर एक जाहिरात दाखवली जी पेपरमध्ये त्याने वाचली होती. इट रीड ॲज फॉलोज. ती खाली वाचलेली आहे. तेवढी मी एक्सप्लेन करते आणि आजचा आपला लेसन म्हणजे एवढा पिरियड संपवते. टू द रेड हेडेड लीग. ॲडव्हर्टिजमेंटचं टायटल काय होतं? टू द रेड हेडेड लीग. देअर इज अ व्हॅकन्सी फॉर अ मेंबर ऑफ द लीग अँड द सॅलरी इज £4 अ वीक फॉर नॉमिनल सर्व्हिसेस. रेड हेडेड लीगसाठीच ही बातमी आहे किंवा ही जाहिरात आहे, लाल केसधारी संघटनेसाठी. काय जाहिरात आहे? देअर इज अ व्हॅकन्सी फॉर अ मेंबर ऑफ लीग. की ही जी जागा आहे किंवा हे जे पद भरती आहे तर हे फक्त लाल केसधारी संघटनेतील लोकांसाठीच आहे, मेंबरसाठी आहे. अँड द सॅलरी इज £4 अ वीक फॉर नॉमिनल सर्व्हिसेस. आणि त्याचा पगार काय दिला जाईल? तर £4 आठवड्याला क्षुल्लक कामासाठी दिले जातील. रेड हेडेड मेन मे अप्लाय पर्सन ऑन मंडे. रेड हेडेड म्हणजेच लाल केसधारी लोक, व्यक्ती हे सोमवारी येऊन ऑफिसमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा अप्लाय करू शकतात. ॲन 11 o'clock. किती वाजता? तर 11 वाजता. आणि लगेच ॲड्रेस दिला त्याने त्या ऑफिसचा. टू डंकन रॉस ॲट द ऑफिस ऑफ द लीग. डंकन रॉस या रस्त्यावर या ज्या लाल केसधारी संघटनेचं ऑफिस आहे तिथे येऊन ते भेटू शकतात. 7 फ्लीट स्ट्रीट या ॲड्रेसवर हा पत्ता दिलेला आहे. अशा पद्धतीने विल्सननी ही गोष्ट त्यांना सांगितली. ओके, तर पुढे मी पुढच्या पिरियडला समजवेल. तोपर्यंत हा वाचून ठेवा आणि डिफिकल्ट वर्ड्स पाठ करा. बाय.